आपण नेहमी म्हणतो की कोशिश करने वालों की हार नहीं होती असं म्हटलं जातं, पण ते उगाच नाही म्हटलं जात. कारण की या वाक्यावर विश्वास बसवणारं एक उदाहरण मीरा भाईंदर इथल्या मोरे आजोबांनी घालून दाखवलेलं आहे. आजोबांनी वयाच्या 76व्या वर्षी 12वीची परीक्षा दिली आणि पास सुद्धा झालेले आहेत. आजोबांना किती टक्के मिळाले आणि आता त्यांचा पुढचा प्लॅन नेमका काय पाहूयात या रिपोर्टमधून. ढोल ताशे वाजतायत, सेलिब्रेशन होत आहे आणि एंट्री होतीये सत्कार मूर्तींची. हे सत्कार मूर्ती आहेत 76 वर्षांचे गोरखनाथ मोरे. मोरे आजोबांनी 76व्या वर्षी 12वीची परीक्षा देऊन 45% पास होण्याची कमाल केली आहे. LLB जर एक्झाममध्ये पास झालो तर नक्कीच मी ॲडमिशन घेणार LLBसाठी. ज्या दिवशी मी डॉक्टर झाली तर त्या टायमाला त्यांचं जे रिॲक्शन होतं, त्यांचं जे बोलतात ना आनंद होता, आज तो आनंद मी अनुभव करते. सुरुवातीला ते आले त्याला त्यांनी माझ्याकडेच पाय पडला. ते म्हटलं, तू माझ्या याने मोठे आहेत पण नाही, तुम्ही माझे गुरु आहात. हा शब्द त्यांचा एवढा मला परफेक्ट वाटला की भगवंतांनी त्याला मदत केली. नातवांचं परीक्षेतलं यश साजरं करण्याचं खरं तर मोरे आजोबांचं हे वय आहे, पण या वयात त्यांचा फोन अभिनंदनाच्या फोन कॉल्सनी खणाणतोय आणि आजोबा अभिनंदन करणाऱ्यांचे मनापासून आभार मानताय. थँक्यू 32 वर्ष नौदलात सेवा देऊन रिटायर्ड झालेले मोरे आजोबा पुन्हा शिक्षणाकडे कसे वळले, कसे पुन्हा 12वीच्या परीक्षेसाठी सज्ज झाले, याचा किस्सा सुद्धा इंटरेस्टिंग आहे. आजोबांची कन्या आरती ही डॉक्टर आहे. तिच्याकडे शाळेचे संचालक रवी भाटकर हे पेशंट म्हणून आले होते. सहज त्यांनी वडिलांच्या शिक्षणाच्या इच्छेचा विषय काढला आणि मोरे आजोबांची 12वी मार्गी लागली. फार मोठं आश्चर्य आहे त्याला, कारण डॉक्टर आरती मोरे त्यांच्याकडे मी डेंटिस्टसाठी तपासला गेलो होतो आणि सहज त्यांनी सांगितलं की माझ्या बाबांना पण शिकायचं पुढे, आता काय करायचं आहे, ते 12वी करायचं. तर म्हटलं आपण करूया. आणि ते जेव्हा आमच्या शाळेत आले तेव्हा त्यांनी खरोखरच विचार केला की मला 12वी करायचं आहे. ह्या सर्वांनी त्यांना इतका सपोर्ट केला, त्याच्यामुळे सहजता त्यांच्यामध्ये अभ्यासामध्ये आले आणि ते परीक्षेला. ॲक्च्युली आता असं जसं वाटतंय की जसं मी ज्या दिवशी डेंटिस्ट्री पास झाली, ज्या दिवशी मी डॉक्टर झाली, तर त्या टायमाला त्यांचं जे रिॲक्शन होतं, त्यांचं जे बोलतात ना आनंद होता, आज तो आनंद मी अनुभव करते. आणि ज्या हिशोबाने जे आनंद आहे ते सांगता येत नाही. म्हणजे सेलिब्रेशन कालपासून जे चालू आहे ते चालूच आहे. मोरे आजोबा 76व्या वर्षी 12वीची परीक्षा देऊन पास झाले केवळ म्हणून ते ग्रेट आहेत असं नाही, तर हे प्रयत्न करत असताना त्यांनी जो विचार जपला तो मुळात महत्वाचा आहे. मला वाटतं एवढा एक्सपिरियन्स असताना, नेव्हीमधला एवढा एक्सपिरियन्स असताना त्यांना हे करण्याची आवश्यकता नाही. कारण ज्यांनी सुरुवातीला ते आले त्याला त्यांनी माझ्याकडेच पाय पडला. ते म्हटलं, तू माझ्या याने मोठे आहेत पण नाही, तुम्ही माझे गुरु आहात. हा शब्द त्यांचा एवढा मला परफेक्ट वाटला की भगवंतांनी त्याला मदत केली आणि ते पहिल्या झटक्यात पास झाले. जुन्या माणसांचे जुने आदर्शवत विचार नव्या काळातही कशी यशाची शिखरं गाठण्यासाठी पाठबळ देतात, याचंच हे उदाहरण. आता अनेकांना प्रश्न पडला असेल की आजोबा आता 76व्या वर्षी 12वी पास होऊन करणार तरी काय, तर आजोबांकडे या प्रश्नावरही अवाक करणारं उत्तर आहे. आजोबांची पावलं वकील होण्याच्या दिशेने वळतायत. खूपच चांगलं वाटतंय. अजूनही याच्या पुढे शिक्षण कशा प्रकारे चालू ठेवणार आहेत का? एवढं बरं वाटलं की काय सांगू. दुसरी गोष्ट, याच्यानंतर मी एक्झाम दिली, कॉमन एंट्रन्स एक्झाम LLBची, आणि मी LLB जर एक्झाममध्ये पास झालो तर नक्कीच मी ॲडमिशन घेणार LLBसाठी. घ्या, उत्साह असावा तर मोरे आजोबांसारखा. यंदा जवळपास लाखभर पोरं 12वीत नापास झाली. काहींच्या पालकांनी तर पोरांचं अपयश साजरं करावं म्हणून घरात केक वगैरे कापला. आणि दुसरीकडे हे मोरे आजोबांचं यश आहे, जे वयाच्या 76व्या वर्षी आलंय. मोरे आजोबांची ही सक्सेस स्टोरी तुम्हा आम्हाला सांगते इतकंच की प्रयत्न इतके प्रामाणिक करा की यश हमखास वाजत गाजत तुमच्या पर्यंत येईल. मीरा भाईंदरहून मल्लिकार्जुनसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.